नमस्कार, स्वागत आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. मी रात्री का व्हिडिओ काढते? शांत असते सर्व. मुलं खाली खेळत असतात सोसायटीमध्ये, आवाज खूप येतो. जरी आम्ही 11व्या वाजल्यावर असला तरी सुद्धा आवाज येतो. सुट्ट्या लागलेल्या आहेत पोरांना, त्याच्यामुळे खेळतात पोरं. घरामध्ये थोडं गावाला गेले सगळे, सुट्टीला थोडी शांतता आहे. व्हिडिओ काढण्याचा एवढाच उद्देश की आपण कोणावर तरी विश्वास टाकतो, पण समोरचा ना आपल्यावर विश्वासघात करतो, तर आपल्या मनाला खूप लागतं. विचार करतो, बापरे आपण किती विश्वास टाकलो एका व्यक्तीवर. सगळं काही आपल्या मनातलं सांगतो, की आपली काय इच्छा असते किंवा आपल्याला काय वाटतं, सगळं सांगतो आपण. आणि तो व्यक्ती काय करतो समोरचा, सगळीकडे चर्चा करत बसतो. हे असं असतं. म्हणून मला तर वाटते मनातल्या मनात ठेवा सगळं, कोणाला सांगू नका. खरं आता पहिल्यासारखं राहिलं नाही की कोणावर तरी आपण विश्वास ठेवा आणि आपण सगळं सांगावं त्याला. नाही राहिले तसं लोक. आपण बघा ना, एवढं मुलांना आपण खूप वाढवतो, मोठं करतो, त्यांना शिक्षण देतो, नोकरीसाठी प्रयत्न करतो, परत लग्न लागण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांना मुलं झाली नाही लवकर तर ते पण प्रयत्न करतो आपण. सगळी काळजी करतो आपण. त्यांना पण ते आहेच पुढं. आणि एवढी काळजी करतो आपण. एक असंच एक कुटुंब आहे आता आमच्या समोरच गावाकडं. पूर्ण उद्ध्वस्त झालं ते कुटुंब. ना मुलांचे लग्न झाले नाही, ना आईवडिलांना सुख मिळालं नाही. आई वारली, मुलगा वारला, त्यांची मुलगी पण वारली. विचार करा तुम्ही, आपण किती स्वप्न बघतो की आपली मुलं मोठी व्हावी, चांगलं शिक्षण घ्यावं, चांगली नोकरी घ्यावी, नोकरी मिळावी मुलांना, लग्न व्हावं, सुखाचा संसार. आणि तीच मुलं काय विचार करतात, का होते तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही केला म्हणतात, असं मुलं म्हणतात. पण तुमचं कर्तव्य नाही का रे पोरांनो? फक्त आईवडिलांचंच कर्तव्य असतं, तुमचं कर्तव्य नसतं का? तुम्हाला आईवडिलांनी सांभाळलं, पण तुम्ही पण सांभाळायला पाहिजे ना त्यांना. हे तुमचं तुम्हाला समजायला पाहिजे. मग त्याच घरामध्ये बघा आईवडिलांचा अपमान होत असतो, आईवडिलांना नाही तसलं बोललं जातं. काही घरामध्ये तर दारूचे व्यसनी बनलेले असतात पोरं, व्यसनी एवढे बनलेले असतात आईवडिलांच्या अंगावर धावून जातात. बहीण असलं की त्यांची बहिणीलाच कामाला पाठवतात आणि बहिणीचेच पगारावर खात बसतात. ना त्यांचे लग्न होत नाहीत, ना नोकऱ्या लागत नाहीत, ना काही होत नाही त्यांना. पूर्ण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. आईवडिलांना जे म्हातारपणी सुख लागायचं ते पण सुख लागत नाही. अशी परिस्थिती आहे कुठे कुठे. कारण नोकऱ्या लागत नाहीत, नोकऱ्या लागलं तर लग्न होत नाहीत पोरांची. सध्याची परिस्थिती आहे. आणि मी असं छानसा असं व्हिडिओ टाकते, म्हणजे जे काय घडतं आजूबाजूला, तर ते सुद्धा आपलं पब्लिकपर्यंत पोचत नाहीत, म्हणजे जातच नाही तिथपर्यंत व्हिडिओ आपले. हे पण कंपनीचंच काम असेल एक, बरोबर आहे ना. आपण जेव्हा आपण ह्याच्यावर काम करतो, YTVमध्ये बोलतो, एक स्टुडिओ समजून सगळं सांगतो, पण हे काम त्यांचं काम आहे की आपले व्हिडिओ पब्लिकपर्यंत पोचावं. पण जेव्हाचे तेव्हा वय झालेलं असते मुलींचं, लग्न होत नाही आणि मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलांचं लग्न होत नाही, मुलं व्यसनी बनायला लागलेले आहेत आणि मुलांच्या पण अपेक्षा वाढल्यात. आता मुलांना लगेच मोठं घर व्हावं वाटतं. हो बाबा, चांगलं आहे, मोठं घर व्हावं, तुम्ही श्रीमंत व्हावं, खूप आईवडिलांची इच्छा असते. पण तसं तुमच्या वडिलांचं किंवा प्रॉपर्टी असायला पाहिजे, त्यांची इस्टेट खूप असायला पाहिजे, मग त्या गोष्टी शक्य आहेत ना. तुमचे वडीलच गव्हर्मेंट सर्व्हिस, तुम्हालाच कष्ट करून त्यांनी कसं तरी शिकवलेलं असते की नाही. त्यांना पेन्शन मिळत असती, त्या पेन्शनवर त्यांचं दवाखान्याचा खर्च असतो, अनेक असतो, प्रवास असतो, कुठंतरी देवाला जायचं यायचं असतं. हे त्यांनी ह्या वयात करायला पाहिजे असतं. पण त्या पेन्शनवर सुद्धा पैसे काढून, लोन काढून ते सुद्धा वडील मुलांना देतात घर घ्यायला वेगळं. तुम्हाला एक कुटुंब आवडत नाही, पटत नाही तुमचं, तुमची बायको सांगते मला राहायचं नाही तुमच्या आईवडिलांजवळ,
आपण वेगळं घर घेऊ आहे. तुम्ही काहीतरी घरात कारस्थान केलं असते, तुम्हाला बाप म्हणतो तुम्ही वेगळं राहा, हां लगेच तुम्ही निघाला वेगळं. पण काही तुम्ही चांगलं वागून घरामध्ये थोडा हातभार लावून नाही राहू शकत. कारण तुम्हाला वेगळंच राहायचं असते. तुमच्या बायकोला मेन तुमची बायको असते. तुम्ही त्रासतात असता. कारण तुम्ही लहानपणापासून आईवडिलांजवळ वाढलेलं असते. आपली आई कशी आहे, वडील कसे तुम्हाला माहीत असते. माहीत असते की नसते तुम्हाला. तरीसुद्धा ते वडिलांचे पेन्शनवर पैसे काढून, कर्ज काढून, होय बाबा त्या वडिलांच्या बापाची काही इस्टेट बिस्टेट असली, प्रॉपर्टी असली तर तुम्हाला दिली तर काय वाटत नाही. त्या वडिलांच्या बापाची 1 रुपयाची पण इस्टेट नसती. वडिलांच्या पेन्शनवर तुम्हाला लोन काढून दिलेलं असते. ते लोन फेडायचं कसं, त्याचा पैसा भरला तर पेन्शन येणार, गोळ्या औषधं येणार, हे चाललेलं असते काही घरांमध्ये. काही फरक पडत नसते पोरांना. कसं कराय ना आईबाप, पण त्या आईबापाचा जीव असतो, त्यांचा एक आत्मा असतो, तळतळ करतो. महिना वडील दवाखान्याला जात नाहीत, गोळ्या औषधं खात नाहीत. किती तर बघा ठिकाणी वडिलांची गुडघे दुखतात, आईची गुडघे दुखतात, लंगडं चालतात. अरे मी लंगडं चालताना बघणार मी. देवाला तुमच्याजवळ गाडी आहे, आई म्हणते, वडील म्हणते चला देवाला जाऊया, तुम्हाला देवाला जाणं होत नाही, तुम्ही नाही त्या ठिकाणी फिरून येचाल, पण आईवडिलांना तुम्ही देवाला नेऊ शकत नाही. काय चाललंय दुनिया, विचार करू शकत नाही आपण. असं बेकार चाललंय सगळीकडं. वाईट वाटतंय खरंच. कधी संपतंय सगळं कलियुग असं वाटायला लागलंय. खूप वाईट वाटतं ह्या गोष्टींचं. खूप काय असते सांगण्यासारखं. कमी पडते आपल्याला वेळ. एवढं काय काय सांगावं वाटते. काय करणार पण नाही डोळे उघडत तुमचे. शिक्षण, लहानाचं मोठं शिक्षण, नोकरी ह्यातच आईवडिलांचं आयुष्य जातं. आणि त्याच्यानंतर तुमचं संसार बसवण्यातच आईवडिलांचं आयुष्य जातं. तुम्ही घरं घेता ते फेडण्यातसुद्धा वडिलांचं आयुष्य जातं. अरे त्या आईवडिलांना काय जगण्याचं इच्छा आहे का नाही, त्यांना विचारावं, त्यांनी जगावं का नाही जगावं. देवाने खरं पटकन मरण तरी द्यावं असं वाटतंय मला तर. पश्चाताप होतो काय काय गोष्टींचा. कसं वाटते का एक वेळेस काय वाटतं बघा. आता हे उदाहरण परवाचंच घडलेलं. मुलगा दारू पिऊन 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 मेला. दारू पिऊन पिऊन मुलगा. त्या मुलाचे मित्र त्याला अंत्यविधी करून येताना दारू पिऊन येतात. विचार करा म्हणजे कशी म्हणजे मेंटॅलिटी ना पोरांची आजकालच्या. मित्र दारू पिऊन मेलाय, त्याचा अंत्यविधी करतात आणि येताना दारू पिऊन येतात. म्हणजे काय ना कसं ना वागतात ना. कुठल्या युगामध्ये कुठल्या ब्रह्मामध्ये आहे ती पोरं. आईबापाने तुम्हाला असंच मोठं केलेलं असतंय का रे. काय जगताय बाबा. देव पण काय बाबा हाय का नाही की मला तर खरंच खोटंच वाटायला लागले. आज खरं देवाला जर कोण मानलं नसतं ना एवढं ही दुनिया काहीच नाही नसती राहिली असती. सगळे वेडे झाले असतील लोक. नशीब देवाला आपण मानतोय, करतोय, भजन कीर्तन मंदिर आहेत म्हणून आपण वाचलोय. नाहीतर काही खरं नसतं आपलं. बाव चढल्यासारखे झाले ते लोक सगळे. अवघड आहे. चला बघा मार्ग काढा. दारूचं व्यसन बंद करा. दारू प्यायचं बंद करा. दारूच्या दुकानात तुम्ही नाहीच गेलं तर त्यांची दारू विकणं तर त्यांची दुकानं बंद करा. आपल्याजवळ असते सगळं. समजलं का. आणि तुम्हाला असं मरायचं नाही तर पटकन मरून जावा ना. रोज दारू पिऊन 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 हो म्हणून कर्ज करून आईबापाला त्रास, बायकोला त्रास, सगळ्याला त्रास देण्यापेक्षा पटकन मरून जायचं. खूप आहेत साधनं मरण्यासाठी तुम्हाला. रोजचं त्रास करण्यापेक्षा एकदाच कटक जायचं निघून. 4 दिवस रडतात बसतात. कुठं तर आईबापाचे फोटो आता मेल्यानंतर कुणाच्या तरी घरामध्ये भिंतीला टांगलेला दिसते तुम्हाला. फोटोसुद्धा ठेवत नसतात. कारण आजकालचं कॅम्प्युटरचं युग आले. सगळं कॅम्प्युटरमधूनच दाखवते. बघा आम्ही असं आहे, की आमचं घर असं आहे, आम्ही घरामध्ये असं केलं डेकोरेशन, आमची मुलं बघा असं खेळतात, आमची मुलं असं करतात, आमची मुलं अशी दिसतात. हे सगळं आपण त्यांच्या इंस्टाग्राममधून फेसबुकमधून बघतो.
काय राहिले, काय दुनिया चालली बाबा. मी तर कुठल्या काळातली, मागच्या काळातली कुणाला माहिती आहे देवानी. अजून काय काय पुढे येणार आहे कुणाला माहिती आहे. काय काय बघायला मिळालं. म्हणजे कसं आपलं काळ होता तसं तर काही सुधारणा राहिलं नाही, पण खूपच बदल झालेला आहे. खूप म्हणजे खूपच बदल झालेला आहे आता. काय माहिती कुठला युग आहे, काय कलियुग म्हणतात, कसलं कलियुग आहे कोणाला माहिती आहे. चला मग, आणि खरंच जरी कंपनीने माझा व्हिडिओ नाही पाठवला पब्लिकपर्यंत, कमीत कमी तुम्ही तर पाठवून द्या. चला, गुड नाईट सगळ्यांना.